महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुप्रीम कोर्टाचा निर्णय वर्गीकरणाच्या संदर्भात लागला होता किंवा लागला आहे, त्याला अनुसरून जस्टिस बदर साहेबांची एक समिती स्थापन करण्यात आली। मुळात आंध्र प्रदेशच्या जुन्या निर्णयाप्रमाणे वर्गीकरण करण्याचा अधिकार जो आहे हा राज्य शासनाचा नाही, तो पार्लमेंटचा आहे असं त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे। एससी एसटीची जी यादी आहे त्या यादीमध्ये काहीही बदल करायचा असेल तर तो अधिकार हा पार्लमेंटला आहे, पण दुर्दैवाने सुप्रीम कोर्टाने तो अधिकार घेतला आणि त्यांनी निर्णय दिला। वर्गीकरणाच्या संदर्भात कोणाच्याही मनामध्ये दुमत नाही अशी असणारी परिस्थिती आहे, परंतु ते वर्गीकरण कसं झालं पाहिजे, कास्ट वाईज सबकास्ट वाईज झालं पाहिजे की ज्या पद्धतीने जेएनयू सारख्या इन्स्टिट्यूशन्स आहेत की त्या रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये सुद्धा आणि जनरल कॅटेगरीमध्ये सुद्धा काही प्रिन्सिपल्स पाळून इक्वल डिस्ट्रीब्युशनच्या तत्वावरती ते त्या ठिकाणी राबवतात अशी असणारी परिस्थिती आहे। दुर्दैवाने मी असं म्हणेन की जस्टिस बदर यांची समिती जी आहे या समितीने काही एक्सपर्ट्स, संस्था किंवा लोक इन्व्हॉल्व करून घेतलं नाही, तर सरसकट त्यांनी 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 10 असं डिव्हिजन एक क्लब करून डिव्हिजन करून ते मोकळे झाले। ते डिव्हिजन सायंटिफिक आहे की नाही याचं तपासण्यात आलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे। मी दुर्दैवाने असं म्हणेन की ज्यावेळेस महाराष्ट्र शासनाकडून कळवण्यात आलं की 17 आणि 18 तारखेला कॅबिनेट सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली 3 जणांची समिती ही बदर ज्युडिशियल कमिटी जी बदर साहेबांची आहे तिला एक्झामिन करेल, त्यावेळेस विरोध व्हायला सुरुवात झाला। याचं कारण की बदर समितीचा अहवाल अजून प्रसिद्ध झाला नाही अशी असणारी परिस्थिती आहे। तेव्हा नेमकं त्या अहवालामध्ये काय आहे, उडत उडत जी काही माहिती आलेली आहे त्याच्याच वरती वर्तमानपत्रामध्ये घातल्या जाते अशी असणारी परिस्थिती आहे आणि त्यामुळे एक प्रचंड मोठा असणारा असंतोष निर्माण झालाय आणि या असंतोषाला लक्षात घेता कालच शासनाने जी काही समिती 17-18 तारखेला एक्झामिन करून अहवाल देणार होती तिला 1 महिन्यावरती ढकललंय अशी असणारी परिस्थिती आहे। शासनाला आमच्या असणारी विनंती आहे की बदर कमिटीचा अहवाल हा पहिल्यांदा जाहीर करा। बदर कमिटीच्या कशा रीतीने त्यांनी असणारं विभाजन केलंय याचं त्यांनी असणारं पब्लिश झालं पाहिजे।
त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या एससी आणि एसटीमध्ये येणाऱ्या ज्या वेगवेगळ्या जाती आणि जमाती आहेत त्याच्यापैकी कुठल्या अधिक मोठ्या प्रमाणात अनरिप्रेझेंटेटिव्ह आहेत याचं तपासलंय का हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. तो जर तपासला नसेल तर फक्त एरिथमेटिकली म्हणजे गणिताच्या जोरावरती हे 4 ह्याच्यात, हे 4 ह्याच्यात, हे 4 ह्याच्यात आणि त्यांच्यामध्ये 13% जर डिव्हिजन केलं असेल तर हे सायंटिफिक आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. तेव्हा एका चांगल्या विषयाचा खोबरं हे शासनाने केले अशी असणारी परिस्थिती आहे. तमाम असंतोष जो आहे, आज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. जनता ही असताना जयंती साजऱ्यामध्ये गुंतलेली आहे. एकमेकांना असताना जयंतीच्या शुभेच्छा देत आहेत. परंतु जयंती जशी संपली तसा महाराष्ट्रामध्ये आगडोम उसळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या अगोदर कर्नाटक राज्याने एक्झॉस्टिव्हली जे पालन केलं ते महाराष्ट्र शासनाने पालन केलं तर असंतोष वाढणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. सायंटिफिक रीत्याने जर त्याचा अभ्यास न करता झाला तर पूर्णपणे असंतोष वाढण्याची शक्यता आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. तेव्हा शासनाने मी असं मानतोय की जपून पावलं टाकावी. एका बाजूला खाडीच्या युद्धामुळे शॉर्टेज होण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणात आहे आणि महाराष्ट्रामध्ये सामाजिक तणाव होणार नाही याची दक्षता महाराष्ट्र शासनाने घेतली पाहिजे असा आग्रह आमचा महाराष्ट्र शासनाला आहे. अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या स्तरावरती असणारी चर्चा त्या ठिकाणी चाललेली आहे. मी एवढंच नमूद करू शकतो की जे काही मला बदर रिपोर्टच्या संदर्भातला माहिती मिळालेली आहे